सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या वळवाच्या पावसानं शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलं असून त्याचा फटका थेट सूर्यफूल, भुईमूग या काढणीला आलेल्या पिकांना बसलाय। राधानगरी तालुक्यात मंगळवारी झालेल्या वळीव पावसानं काढणीला आलेल्या सूर्यफूल, भुईमूग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मंगळवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती, त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालंय। सध्या वैरणीसाठी टाकलेल्या शाळू आणि मका पिकाच्या काढणीत शेतकरी गुंतलाय। त्याचबरोबर खरीप हंगामातील शेतीची इतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफूल आणि भुईमूग यांची काढणी सुरू केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ही पिकं भिजली आहेत। परिणामी पिकांची प्रत घसरली असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे। दरम्यान काही शेतकरी वैरणीसाठी शाळू आणि मका या पिकांच्या काढणीत व्यस्त आहेत। सर्वांच्याच शेतीची कामं सुरू झाल्यानं मजुरांची चणचण भासतीये। आजही दिवसभर ढगाळ वातावरण होतं, अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या। वळीव पाऊस असाच पडत राहिला तर खरीप हंगामातील शेती पिकांची मशागत करणं शेतकऱ्यांना त्रासाचं होणार आहे। त्यामुळे आता वळीव पाऊस थांबणं गरजेचं आहे।